सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश। बघा, मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आत्मज्ञान कसं अवगत करावं या त्याला एकांत असावा का याच्याबद्दल मी सांगितलं आहे। पण त्याच्यावरती आपल्याला कुठल्या गोष्टींचा ताबा आणणे महत्त्वाचं आहे आणि षड्रिपू याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला मी आज समजून सांगणार आहे। सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आणि सबस्क्राईब करायचं आहे। बघा, षड्रिपूचा अर्थ असा होतो काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर असे त्याच्यामध्ये 6 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे। त्याच्यावरच आपल्याला ताबा आणायचा आहे पहिला, तरच आपल्या मनावर ताबा येऊ शकतो आणि आपल्याला आत्मज्ञान अवगत होऊ शकतं। बघा, काम म्हणजे मनातल्या इच्छा व लैंगिक भावना। आलं का लक्षात मी काय म्हणलं? ज्या आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा आहेत आणि इतर कुठल्याही गोष्टीकडे आपण पाहून त्याच्यावर आपलं आकर्षण होतं आणि आपल्या मनामध्ये वासना निर्माण होते, त्याला लैंगिक भाव पण असं म्हटलं गेलेलं आहे। आणि सांगायचं एक कारण असं आहे, आपल्या मनामध्ये अनेक इच्छा आकांक्षा असतात। मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, मला अमुक पाहिजे, नाही दिलं तर मी रुसून बसेल किंवा फुगून बसेल, अनेक काय माणूस नाटकं करायला लागतो। पण याच्यावर ताबा आणणे तर ह्या गोष्टींचा तुम्हाला त्याग करणं खूप महत्त्वाचं आहे। आणि त्याच्या पुढं असं आहे क्रोध, असं म्हटलं गेलेलं आहे। क्रोध म्हणजे राग आणि चिडचिड। आता मला सांगा, प्रत्येक व्यक्तीमध्ये राग हा आहेच आहे, प्रत्येक माणसाला चिडचिड होतेच। ज्यावेळेस आपल्या मनासारख्या कुठल्या गोष्टी झाल्या नाहीत तर आपल्याला राग अनावर होतो, इतरांबद्दल चिडचिड निर्माण होते आणि मग आपण इतरांचा दोष करायला लागतो, द्वेष करायला लागतो। मग त्याच्यामुळं आपल्याला आपलं मन स्थिरावर आणता येत नाही आणि माणूस वन भटकायला लागतो। त्याच्यासाठी याचा पण त्याग करणं खूप महत्त्वाचं आहे। आणि त्याच्यानंतर असं म्हटलं गेलेलं आहे लोभ म्हणजे काय? आता लोभ म्हणजे असं आहे, तर जोपर्यंत एखाद्या गोष्टीचा हव्यास किती धरावा हे तुमच्यावरती आहे। आता समजा मला एखादी वस्तू प्राप्त करायची, ती गोष्ट मला आवडलीच आहे आणि माझं मन कंट्रोल झालं नाही, मी तिथपर्यंत पोचलोच। एखाद्याने मला चांगल्या सत्पुरुषाने सांगितलं, बा तू हे करू नको, हे तुझ्यासाठी चांगलं नाही आहे, तुझी याच्यात हानी होईल। पण म्हणतात ना, लोभ इतका विचित्र आहे, तर माणसाचं मन स्थिर नसतं आणि त्या लोभाच्या अधीन जातं आणि तो लोभ माणसाचा विनाश करतो आणि माणूस ती वस्तू प्राप्त करतो। त्याला कितीही सांगितलं पण तो त्या मानवी वृत्तीमध्ये असल्यामुळे, त्याच्या मनावर ताबा नसल्यामुळे तो याच्या अधीन जातो आणि मग त्याचं मन स्थिर राहत नाही आणि त्याच्यातही तो भटकायला लागतो। अशा काही गोष्टी आहेत। आणि जो चौथा विकार आहे त्याला मोह असं म्हटलं गेलेलं आहे। मोह म्हणजे क्षणभंगूर गोष्टींवर मन गुंतवणे। आता मला सांगा, ह्या जगामध्ये जी क्षणभंगूर गोष्ट आहे, म्हणजे समजा एखादी वस्तू मला घ्यायची, आता समजा मी एखादा मोबाईलच घेतला, आयफोन घेतला, ती किती दिवस टिकणार आहे माझ्यासाठी? 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, त्याच्या पलीकडे तर नाही टिकणार। जी वस्तू टिकणारी आहे ते म्हणजे नाम, म्हणजे नामस्मरण किंवा आपली कर्म। तर कर्म कुठली? चांगली। वाईट कर्म ही आपल्याला शिक्षा करतात आणि चांगली कर्म आपल्याला मोक्षापर्यंत नेतात।
मग एखाद्याचा किती तुम्ही लोभ करणार? आणि मग ती क्षणभंगूर जी वस्तू आहे ती जर जास्त काळ टिकणारच नसेल आणि आपण त्याच्यामध्ये अडकतोय आणि त्याच्या अधीन जातोय, आपल्याला माहिती असून पण, आणि त्याच्यामध्ये आपला वेळ वायाला घालवतो, आपलं आयुष्य वायाला घालवतो, काही त्याच्यातनं आपल्याला मिळवता येत नाही. बघा, या सृष्टीमध्ये कुठली अशी गोष्ट आहे ती सजीव आहे आणि ती निरंतर टिकून राहील असं कधीच होणार नाही. कारण याला मृत्यूलोक असं म्हटलं गेलेलं आहे. जो जन्माला आला तो जाणार आहे, मग तो सजीव असो किंवा निर्जीव असो. म्हणून याच्यामध्ये न अडकता तुम्ही याच्या बाहेर पडायचं आहे. आणि जर याच्यावर अडकलात तुम्ही तर तसंच तुम्ही या मृत्यूलोकामध्ये गोल गोल फिरत राहाल. तरच जर याच्यात फिरत राहिलात तर तुमच्या मनावर तुमचा ताबा येऊ शकत नाही आणि ते मन स्थिरावर राहू शकत नाही. आणि जे षट विकार आहेत, जे षड्रिपू बोललेले आहे, त्याच्यावर तर ताबा येणे शक्यच नाही आहे. आणि आत्मज्ञान ही तर दूरची गोष्ट राहिली. या षड्रिपूवरती मी का म्हणतोय तुम्हाला? कारण जोपर्यंत याच्यावर तुमचा ताबा येत नाही तोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान हे कधीच अवगत होणार नाही. एखादा बोलला मला आत्मज्ञान अवगत आहे, हे सगळं खोटं आहे. आत्मज्ञान अवगत करण्यासाठी ह्या पहिल्या विकारांवरती ताबा आणावा लागतो. आणि हे शक्य या कलियुगात नाही आहे. शक्य नाहीच होणार, सोपं नाही आहे. कारण की ह्या गोष्टी माणसांमध्ये असतातच आणि ह्या माणसांना कराव्याच लागतात. आणि ज्याला आत्मज्ञान अवगत करायचं असेल तर त्याला याच्या बाहेर पडावं लागतं, याचा त्याग करावा लागतो. बघा, आता जे पाचवा आहे त्याला मद असं म्हटलं गेलेलं आहे. मद म्हणजे काय? घमंड आणि अहंकार. काय म्हटलं गेलेलं आहे? गर्व आणि अभिमान, मला अहंकार आणि गर्व आहे. म्हणजे एखाद्याकडे पैसा आला तो गर्विष्ठ होतो, अहंकार वाढतो, मदासारखा वागायला लागतो. मद बोलतो ना आपण, एकदम कोणावर अत्याचार करणे, इतरांना त्रास देणे. कारण की ती पैशाची पॉवर आहे. कुठेतरी थोडीशी प्रॉपर्टी झाली, मग त्याला वाटतं मी देवच झालो आणि मी सगळ्यांना जिंकू शकतो या जगामध्ये, कारण माझ्याकडे पैसा आहे. पण तो अहंकारच तुमचा विनाश करणार, तो अहंकार तुम्हाला संपवणार. गर्वाचं घर खाली असतं हे सर्वांना माहिती आहे. अनेक जणांनी गर्व अहंकार गाजवला पण त्यांचा विनाश झाला. जसा रावणाचा विनाश झाला तसा आज ना उद्या जो अहंकारी पुरुष आहे, जो गर्विष्ठ पुरुष आहे, त्याचा आज ना उद्या विनाश होतो. तर ह्या मदाचा तुम्हाला त्याग करायचा आहे. हा पाचवा विकार झाला. आता जो लाचचा विकार आहे सहावा, मत्सर. म्हणजे मत्सर तुम्ही किती करणार एखाद्याचा? आपण बोलतो ना, द्वेष करणे, जळवृत्ती, दुसऱ्याची भरभराट झाली तर आपल्याला पाहत नाही. बरोबर का नाही? कशी पाहणार? जर एखाद्यामध्ये मत्सर भावनाच एवढी भरलेली आहे. मत्सरचा अर्थ हाच होतो, जळवृत्ती, कोणाची भरभराट झाली, एखादा तळागाळातनं जो व्यक्ती वर येतो त्याच्या मेहनतीने, ते एखाद्याला बघवत नाही, तो माणूस त्याचं वाईट करायला बघतो. पण हा मत्सर भाव गाळायचा आहे आपल्याला. जोपर्यंत तुम्ही हा मत्सर भाव गाळत नाही ना, तोपर्यंत तुमच्या मनामध्ये सद्भावना उभी राहणार नाही. इतरांबद्दल आदर निर्माण होणार नाही, इतरांबद्दल प्रेम निर्माण होणार नाही, इतरांबद्दल चांगले विचार तुमच्या मनात येणार नाही. जोपर्यंत हा सहावा विकार तुम्ही गाळत नाही ना, तोपर्यंत तुमच्या मनाला शांतता मिळणार नाही. मग तुमचं मन असंच भटकत राहणार. म्हणून मी प्रत्येकाला तेच सांगतो. मी अनेक वेळेस प्रबोधनामध्ये सांगितलेलंच आहे, पण काही लोक ऐकतात, काही लोक ऐकतही असतील पण ते मनावर बिंबवत नाहीत.
कारण की या षट विकारांवरती, या षड्रिपू विकारांवरती ताबा आणणं तितकं सोपं नाहीये. त्याच्यासाठी जन्मजन्मीचं भावपुण्य असावं लागतं, जन्मजन्मीचं बहुसुकृत चांगलं असावं लागतं, आईवडिलांची पुण्य असावी लागते, पूर्वजांचा आशीर्वाद असावा लागतो, कुळाचा आशीर्वाद असावा लागतो, गुरुकृपा असावी लागते, आणि मेन महत्त्वाचं म्हणजे तुमचा इष्टदैवत हा प्रबळ तुमच्या मागे उभा हवा आहे. जोपर्यंत तुमचा इष्टदैवत तुमच्या मागे उभा राहत नाही ना, तोपर्यंत या गोष्टींवरती तुमचा ताबा येणार नाही. आणि त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्व दिलेलं आहे आपल्या सद्गुरूंना, म्हणजे गुरूंना. जोपर्यंत तुम्ही गुरु सानिध्यात जात नाही ना, तोपर्यंत या षट विकारांवरती, या षड्रिपूवरती तुमचा ताबा कधीच येऊ शकत नाही. म्हणून काय असं नाहीये आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी कुठं जंगलातच जाणे गरजेचं आहे, असं पण नाहीये. आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी तुम्ही कितीही गर्दीत उभं राहिलात ना, पण तुमचं मन शांत पाहिजे. ज्याचं मन शांत आहे ना, तो कितीही गर्दीत उभा राहू दे, कितीही गोंगाट असू दे, पण त्याचं मन जर शांत असेल ना, तो याच्या पलीकडे गेला असंच समजायचं. पण एखादा जंगलात राहून पण, सांगायचं कारण काय आहे, एखादा जंगलात राहून पण त्याच्या मनामध्ये वासना आहे, लोभ आहे, तिरस्कार आहे, द्वेष आहे, क्लेश आहेत, इच्छा आहेत, आणि तो जंगलात जाऊन मनावर ताबा आणण्यासाठी, आत्मज्ञान अवगत करण्यासाठी जंगलात जाऊन एखादी शांत ठिकाणाची जागा बघतो, त्याला आत्मज्ञान अवगत होईल का? नाही. जोपर्यंत तुमचं मन अशांत आहे तोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान अवगत होणं शक्य नाहीये. म्हणून तुम्ही घरात राहिलात किंवा जंगलात गेलात किंवा हिमालयावरती गेलात या कुठल्या गुफेत तपश्चर्याला बसलात, जोपर्यंत तुमचं मन स्थिर नाही, तुमची एकाग्रता होत नाहीये, तुमच्या मनातले हे षट विकार जात नाहीयेत, तोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान होणं शक्य नाहीये. ही काळ्या दगडीवरची पांढरी रेघ आहे. कोणी असू दे, तुम्ही असो किंवा मी असो, प्रत्येकामध्ये काय ना काय थोडाफार द्वेष असतोच, तो इतरांचा दोष करतोच, आणि मग या 84 लक्ष योनीमध्ये भटकत राहतो. आत्मज्ञान तर दूरची गोष्ट राहिली हो, पण या विकारांवर ताबा आणण्यासाठी तुम्हाला गुरु सानिध्य खूप महत्वाचं आहे. त्यावेळेस आपल्याला कळायला लागतं आत्मज्ञान कसं अवगत करावं. आत्मज्ञान सोपं समजलं का तुम्ही? आत्मज्ञान खेळ आहे का? अहो, आत्मज्ञान झालं म्हणजे तुम्ही श्री स्वामी समर्थ भगवान झाले. हा खेळ नाहीये. म्हणून एखादा बोलतो मला आत्मज्ञान आहे, माझं ध्यान लागतं, मला अमुक होतं, मला तमुक होतं, सगळं खोटं आहे. थोडक्यात कुठंतरी आम्हाला एखादा झटका लागला झोपेचा म्हणून ध्यान लागतं असं नसतं, हे चुकीचं आहे. म्हणून काही लोक हवेत गप्पा खूप मारतात, पण ते अस्तित्वात उतरून दाखवणं खूप महत्त्वाचं पण तेवढं आहे. म्हणून हा भ्रम डोक्यातनं काढून टाका. पुढे एखाद्या शांतते ठिकाणी गेलो, कुठल्या तरी जंगलात गेलो, त्या ठिकाणी मानव जात नाहीये, सर्व शांतता आहे, आणि त्या ठिकाणी मला आत्मज्ञान अवगत होईल. जंगलात जाऊन आत्मज्ञान अवगत होत नाही. जोपर्यंत मन बुद्धीवर ताबा येत नाही तोपर्यंत आत्मज्ञान दूरची गोष्ट राहिली. आलं लक्षामध्ये तुमच्या मी काय म्हटलं ते? हेच खरं आहे आणि हेच सत्य आहे, अन्यथा सगळं व्यर्थ आहे. म्हणून मी प्रत्येकाला तेच सांगतो, बाबांनो, मन बुद्धी याच्यावर ताबा आणा. कितीही दूरचा डोंगर असेल ना, ती पोखराची ताकद निर्माण होते माणसामध्ये. आणि एकदा आत्मज्ञान झालं, तुम्ही महायोगी झालात ना, मग कशाला तुम्ही मृत्यू लोकात राहता? तुम्ही सुटला, जिवंत समाधी घ्याल तुम्ही. आत्मज्ञान अवगत झाल्यावर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी, माया मोह सगळं तुम्हाला सगळं खोटं वाटायला लागेल. हे संसार, हा निसर्ग, ही माणसं, गाड्या घोड्या, हे तुमचे बायका पोरं, आई वडील, सब माया आहे. हे सब स्वतः बोलायला लागाल तुम्ही. पण हे तितकं सोपं नाही आहे. त्याला आत्मज्ञान अवगत करण्यासाठी
इतक्या विकारांचा त्याग करावा लागतो. आणि तो त्याग ह्या जगामध्ये मोठ्या मोठ्या योगींचा झाला नाही, तो तुमचा आमचा कधी व्हायचा. त्याच्यापेक्षा श्री स्वामी समर्थ नाम घ्या. त्या नामातनंच खरं आत्मज्ञान तुम्हाला अवगत होईल. कसं वागायचं, कसं राहायचं, इतरांबद्दल किती द्वेष धरायचा, इतरांना किती त्रास द्यायचा, या देऊ नये, हे त्यावेळेस आपल्याला कळायला जाईल, अन्यथा कळणार नाही. म्हणून स्वामींचं नामस्मरण करा, स्वामींचं नाम घ्या, स्वामींची उपासना करा. म्हणजे श्री स्वामी समर्थ असं म्हणा आणि तुमचा आपला आपला उद्धार करून घ्या. हे जग आपलं नाहीये, हे भाड्याचं घर खाली करे, आपलं लोक आहे परलोक म्हणजे स्वामी चरण. आलं लक्षामध्ये? स्वामींच्या नामामध्येच सर्व काय आहे. आत्मबोध, आत्मज्ञान पाहिजे तेवढे ज्ञान तुम्हाला भरभरून मिळतील. स्वामी तुमच्या झोळीत टाकून देतील आणि तुमचं मन बुद्धी शांत होईल आणि स्वामी चरणाशी एक निष्ठेने तुम्ही राहाल आणि गुरु चरणाशी एक निष्ठेने राहाल. जोपर्यंत गुरु सानिध्य मिळत नाही, या गोष्टी खूप लांब आहेत. म्हणून गुरु सानिध्य खूप महत्त्वाचं आहे. मानव देहातले गुरु म्हणतो मी. ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. असो, आत्तापुरतं एवढंच. परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शिवगोरक्ष आदेश.